नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या 10 निकषा अंतर्गत किनवटच्या अपारापेठ वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी कार्यालयीन कामकाजासह विविध उपक्रम राबवून 100 दिवस कृती आराखड्याचे मुदतीच्या आत पालन केल्याची पाहूया सविस्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयीन कामकाजासह विविध शासकीय योजनांची माहिती व लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत जागतिक वन दिनानिमित्त व जागतिक चिमणी दिनानिमित्त जनजागरण करत 100 दिवसाच्या कृती आराखडा 10 निकषा अंतर्गत सर्व बाबीचे पालन करत नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे व सहाय्यक उपवन संरक्षक श्रीकांत इटलोड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कामकाज व आराखडा तयार केल्याची माहिती अपारापेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. या आराखड्यात लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपाययोजना, सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवीत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरींचा समावेश असावा असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसाच्या आराखड्यातून विभागणी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील फडणवीस यांनी दिल्या असता नांदेडच्या किनवट तालुक्यातील अपारापेठ वन विभागाच्या कडून 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये ठरवून देण्यात आलेले निकषाप्रमाणे कार्यालयीन कामकाजात सुधारणा करत तक्रार निवारण, स्वच्छता, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ, महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली. कार्यालयीन सोयीसुविधा, सूचना फलक, कामकाजाची सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, वन विभागामार्फत वन्य प्राणी व जंगल संरक्षण तसेच वनक्षेत्र वाढवण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना, वन विभागामार्फत वन्य प्राणी जंगल संरक्षण तसेच वनक्षेत्र वाढवण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना, जाळरेषा, पीक नुकसान आणि प्रकरणात शेतकरी यांना 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच रोप तयार करून वाटप करणे, स्वच्छता अभियान, जागतिक वन दिन तसेच जागतिक चिमणी दिनानिमित्ताने लोकांमध्ये जनजागरण करण्यात आले. तसेच जुन्या फाईल तसेच नवीन फाईल योग्य वर्गीकरण करण्यात आले आहे. ऑफिशियल अंतर्गत तक्रारी किंवा ऑनलाईन कामकाजाची माहिती असेल व वेळेत लाभार्थ्यांना पुरवण्याचे काम या कार्यालयाकडून 100 दिवस कृती आराखड्याच्या दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले आहे अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सदरील कृती आराखडा हा 12 जानेवारी 2025 ते 13 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेला होता. सदरील योजनेमध्ये सुजाण नागरिक तळागाळातील लोकांना जे काही ऑनलाईन सुविधा आहेत त्या त्यांना तात्काळ मिळाव्यात, सर्व लाभार्थ्यांना वेळीच सर्व त्यांच्या योजनांचा लाभ घेता यावा याकरिता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून दिला होता. त्या आराखड्याअंतर्गत वन विभागामध्ये ज्या काही ऑनलाईन सुविधा आहेत www.mahaforest.com वरती उपलब्ध होत्या, त्या अंतर्गत सदर कालावधीतील जे काही अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते ते तात्काळ निकाली लावून आमच्या कार्यालयाने सदरील 10 निकष अंतर्गत स्वच्छता असेल किंवा फाईलचे वर्गीकरण असेल, त्याच्यानंतर आमच्या कार्यालयाअंतर्गत जे काही जनजागरण कार्यक्रम आहेत, वन दिन असेल, चिमणी दिवस असेल, या सर्व याची दक्षता घेऊन सर्व माननीय उपवन संरक्षक श्री केशव वाबळे साहेब व माननीय सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत इटलोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अपारापेठ कार्यालयाअंतर्गत 100 दिवसाच्या आराखड्यामधील सर्व लाभार्थ्यांचे प्रकरण यशस्वीपणे निकाली काढले आहेत व त्या प्रकरणांचा त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी.
सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.